पुण्यामध्ये काल पोलीस अधिकाऱ्याबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। ही घटना ऐकल्यानंतर आपल्यालाही वाटेल महाराष्ट्राचा यूपी बिहार झालाय। पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, परंतु जर पोलिसांवरतीच भर दिवसा हल्ला झाला तर ते पोलीस लोकांची सुरक्षा कसं काय करतील। अशीच काही घटना काल दुपारी पुण्यामध्ये घडली। नेमकं काय झालंय ते पाहू। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। वानवाडी हद्दीतील सय्यदनगर शेजारील पेट्रोल पंप रस्त्यालगतच 2 टू व्हीलरचा अपघात झाला। त्यामुळे टू व्हीलर चालकांमध्ये वाद सुरू झाला। त्यामध्येच एकाच्या हातामध्ये कोयता होता। हे सर्व वानवाडी पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रणदीप गायकवाड या पोलीस अधिकाऱ्याने पाहिले। गायकवाडनी आपली टू व्हीलर थांबून त्या व्यक्तीकडून कोयता घेण्यासाठी पुढे आले, परंतु नेहाल सिंग या व्यक्तीने हा कोयता थेट गायकवाड यांच्या दिशेने फेकला। यामध्ये गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। आरोपी मात्र तेवढ्यात तिथून फरार झाले। पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यांचा शोध घेऊन त्यांना